आमदार अनिल पाटील आपल्या सोबत आहे, आपण त्याच्याशी थेट बातचीत करणार आहोत। काल बैठक झाली अजितदादा पवार यांच्या बंगल्यावरती आणि कार्यकर्त्यांना बऱ्याच सूचना देण्यात आल्या। कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करू नका, स्वतःची ताकद निर्माण करा, जिल्हाध्यक्षांची नेमणूक पण योग्य पद्धतीने करा असं दादा म्हणाले। कुठेतरी धसका धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर? नाही, कार्यकर्त्यांच्या जीवावरती राजकारण करू नका असं अजिबात अजितदादा म्हटले नाही। अजितदादांचं म्हणण्याचा अर्थ असा होता, कार्यकर्ते जे असतात ते कार्यकर्ते नीट ओळखून त्याच्याबरोबर काम करा, त्याच्यामुळे पक्षालाही कुठे त्रास नको आणि स्वतःलाही काही त्रास नको। त्या सूचना आमदारांना असतील, मंत्र्यांना असतील, जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, त्यांना अध्यक्ष असतील, त्यांना सगळ्यांना त्या सूचना होत्या एक प्रकारच्या, परंतु त्याचा चुकीचा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही। चांगले कार्यकर्ते आवश्यक असतात। पण बरेच प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। उद्धव ठाकरे पण म्हणतायत की नेमका राजीनामा कसा झाला, म्हणजे आरोग्याच्या कारणास्तव झाला की नैतिकतेच्या आधारावर झाला, याचा सगळ्यांचा शोध घेतला पाहिजे। नाही, मुळामध्ये या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्याची काही आवश्यकता नाही। धनंजय मुंडे साहेब आजही आजारी आहेत, कालही मी त्यांना भेटलो, त्यांच्या तब्येतीची फार तशी परिस्थिती वाईट होती, आजारी तर आहेतच। आणि त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, स्वतःचं भान ठेवून आणि आरोग्याची दक्षता घेऊन मी राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही। नक्कीच राजीनामा स्वीकार झालाय, आता एक जागा रिकामी झालेली आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा मदत आणि पुनर्वसन मंत्री होतात, तुमच्या सुद्धा नावाची चर्चा आहे, त्यामुळे तुम्हाला जर संधी मिळाली तर ती संधी, त्या संधीचं सोनं कराल तुम्ही? मुळामध्ये हा सगळा पक्षश्रेष्ठींचा अधिकार असतो आणि मिळेल ती जबाबदारी आपण अजितदादांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे जी जबाबदारी देतील ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे। मग ती कुठलीही जबाबदारी असली तरी ती आनंदाने स्वीकारायची, हे माझं मत आहे। आमच्याशी बातचीत कराबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।